इयत्ता 5वी कविता पहिली माय मराठी भाग 2. पुढे ते काय म्हणत आहेत ते आपण पुढच्या ओळींमधून पाहूया. तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी जे ओठी ते पोटी असली शिकावी मजला प्रीत तुझी माय मराठी माय मराठी तुझियासाठी गुंपित बसते मोहनमाला शब्दांची क ख ग घ छ छ ज झ ट ठ ड ढ त थ द ध अर्थ साजरा गंधला जरा नवल परी पण रंगांची माय मराठी माय मराठी माय मराठी तुझियासाठी वात होनी जळते मी क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी. हे माय मराठी मला तुझ्या चालण्याची बोलण्याची पद्धत दाखव. जे तुझ्या पोटात असते मनात असते तेच तुझ्या ओठावर असते. कवयित्री येथे म्हणतात, हे माय मराठी तुझ्या मनात असते तेच तुझ्या ओठावर असते आणि हेच तुझे प्रेम मला शिकव. मराठी माणसाचा स्वभाव रोखठोक असतो, तशीच त्याची भाषा असते. जे पोटात असते तेच ओठात येते अशी आपली ही साधी प्रेमळ भाषा आहे. हे माय तुझ्यासाठी मी सुंदर अर्थाची लाजऱ्या सुवासाची सर्वजण आश्चर्य करतील अशा रंगाची शब्दांची माळ बनवत आहे. मोहनमाळ हा एक सोन्याचा दागिना असतो. यात सोन्याचे मणी करून ते सोन्याच्याच तारेने एकत्र गुंफलेले असतात. गुंफणे म्हणजे काय? गजरा किंवा माळ गुंफतात म्हणजे दोऱ्यात बांधतात. बरोबर. शेवटच्या 2 ओळीत कवयित्री म्हणतात, माय मराठी तुझ्यासाठी वात होऊन मी जळते आहे. क्षणाक्षणाने आणि कणाकणाने तुझ्यामध्ये तुझ्या अस्तित्वामध्ये मी माझे अस्तित्व निर्माण करते. अशा प्रकारे कवितेत मराठीचे महत्त्व कवयित्री आपल्याला सांगतात.